पूजा खेडकर यांचं नाव सध्या कोणत्याही अभिनेत्यांपेक्षा जास्त लोकांना माहिती आहे। यूपीएससी परीक्षेच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये असलेल्या लूपहोल्सचा फायदा घेत त्यांनी एक बनाव रचला असा आरोप त्यांच्यावर आहे। त्यांचा ॲटिट्यूड त्यांना नडला असा एक सूर ऐकायला येतोय। झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए याचा प्रत्यय देणाऱ्या म्हणून पूजा यांचं नाव घेतलं जात आहे। पण पूजा या एकमेव IAS अशा आहेत का ज्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत? उत्तर आहे नाही। तुम्ही ट्विटर उघडलं आणि नुसतं सर्च केलं तर तुम्हाला ढिगाने असेच अनेक अधिकारी मिळतील ज्यांच्या नियुक्तीवर शंका घेतली जाते। याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ आपण याआधीही बनवलाय, तो पाहिला नसेल तर आधी तो जाऊन बघा। या व्हिडिओतूनही आपण अशाच काही आरोप असलेल्या अधिकाऱ्यांविषयी बोलणार आहोत। अर्थात हे काहींविषयी फक्त आरोप आहेत, तर काहींचे कारनामे सिद्ध झालेले आहेत। ते काय आहेत बघूया। सुरुवात केली पाहिजे सध्या ट्रेंडवर असलेल्या ज्योती मिश्रा या मुलीपासून। ज्योती मिश्रा मूळची उत्तर प्रदेशच्या रायबरेलीची। तिची ओळख आहे एक अत्यंत हुशार मुलगी। 12वीत 96% मिळवत सिव्हिल सर्व्हिसमध्ये यायचं स्वप्न ती बघत होती। तिचे वडील सुरेश मिश्रा स्वतः पोलीस आहेत आणि तिलाही पुढे जाऊन यूपीएससी परीक्षा द्यायची होती। एका सामान्य पोलीसवाल्याच्या मुलीने मेहनत करून यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं अशी बातमी आपण वाचली असेल। ज्योतीने यूपीएससी क्रॅक केली आणि आपल्या घरच्यांना सांगितलं की लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ॲडमिनिस्ट्रेशननी तिला ट्रेनिंगसाठी बोलवलंय। तिचं पोस्टिंग IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये झालंय आणि ती स्पेनला जाते असंही तिने सांगितलं। घरचे एकदम खुश होते, सगळ्यांना ज्योतीचा अभिमान वाटत होता। यूपी सरकारने सुद्धा सुरेश यांच्या मुलीचा एक फोटो पोस्ट करून तिचं अभिनंदन केलं। पण ज्योतीने आपल्या कारनाम्यांची माहिती घरच्यांना सांगितली नव्हती आणि ती कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की ज्योतीने यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी फसवणूक करून अनुसूचित जातीतून आरक्षण मिळवलं। तिचा रिझल्ट सुद्धा काहींनी पुरावा म्हणून दिला। नंतर व्हायरल होत असलेल्या यादीतलं ज्योतीचं नाव हे हरियाणातल्या एका वेगळ्याच महिलेचं आहे असं समोर आलं। पण हे फक्त खोट्या कागदपत्रांचं प्रकरण नाहीये, तर त्याहूनही जास्त आहे। आता खरं काय आहे ते समजून घेऊ। इंडिया टुडेनी एक सत्य शोधून काढण्यासाठी थेट ज्योतिषीच संवाद साधला। तर गोष्ट अशी आहे की ज्योती मिश्रा कधी स्पेनला गेलीच नाही। ती कुठली IFS ऑफिसरही नाहीये आणि ती कधी ट्रेनिंगसाठीही गेली नाही। तिने यूपीएससीची परीक्षा दिली खरी, पण त्यात ती कधी पासच झाली नव्हती। एका गैरसमजामुळे ती खोटं बोलली आणि ते खोटं लपवण्यासाठी पुढे एक एक खोटं बोलत तिने अख्खा बनाव रचला। ज्योतीच्या म्हणण्यानुसार तिने आपल्या वडिलांकडे IASच्या कोचिंगसाठी पैसे मागितलेले। वडिलांनी मोठ्या मुश्किलीने पैसे गोळा केले। त्यांनी ज्योतीच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवलेले पैसे तिच्या कोचिंगसाठी वापरले। ज्योतीने 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली। 2021 मध्ये एक अटेम्प्ट दिला, दोन्हीमध्ये ती फेल झाली। 2021च्या परीक्षेचा रिझल्ट 2022 मध्ये आला, जो ज्योतीच्या बहिणीने आरतीने चेक केला। या यादीमध्ये ज्योतीचं नाव बघून आरतीने तिला फोन केला, हे नाव तुझंच आहे का असं विचारलं। खरं तर ज्योती यावेळी पास झाली नव्हती, पण त्यावेळी घरच्यांना सांगणं तिने बरोबर समजलं नाही आणि आपलंच नाव आहे असं खोटं सांगितलं। ज्योतीची ही यशोगाथा वाऱ्यासारखी पसरली। तिचा सत्कार करण्यासाठी तिला बोलवण्यात आलं। मीडियानेही तिची दखल घेतली, तिची बातमी कव्हर केली आणि आता ज्योती इतकी अडकली होती की तिला खरं सांगणं शक्य झालं नाही। ज्योती दिल्लीतल्या एका सरकारी कंपनीत नोकरी करायची, जेणेकरून तिला घरून पैसे घ्यायला लागणार नाहीत आणि आपलं खोटं पकडलं जाऊ नये म्हणून तिने घरीही जाणं टाळलं। तर ज्योतीची अशी गोष्ट आहे। यादीतलं दुसरं नाव आहे सर्जना यादव। IAS ऑफिसर सर्जना यादव यांनी 2019 मध्ये सिव्हिल परीक्षा दिली आणि ऑल इंडिया रँक 126 मिळवला। त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील। सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेसाठी त्यांनी कोणतंही कोचिंग घेतलेलं नव्हतं, केवळ सेल्फ स्टडीवर त्या पास झाल्या अशा अनेक बातम्या आपण वाचल्या असतील। त्यांच्या करिअरमधल्या अनेक उल्लेखनीय गोष्टींसोबत त्या सध्या चर्चेत आहेत त्या फेक सर्टिफिकेट बनवल्याच्या आरोपांमुळे। सर्जना यादव मूळच्या दिल्लीच्या आहेत, त्या BTech ग्रॅज्युएट आहेत। तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा क्लिअर केली। सध्या त्या दिल्लीमध्ये काम करतात। सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल असे आरोप केले जात आहेत की यूपीएससीच्या परीक्षेत पास होण्यासाठी त्यांनी खोटं ओबीसी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं। काही जण असंही म्हणतायत की त्यांचे वडील IAS पोझिशनचे अधिकारी आहेत, त्यामुळे घरची परिस्थिती व्यवस्थित असतानाही ओबीसी जातीतून बेनिफिट त्या कसे घेऊ शकतात। सर्जना यांनी या आरोपाबद्दल अजून कोणतेही मत व्यक्त केलेलं नाहीये, पण सोशल मीडियावर मात्र त्या बऱ्याच ऍक्टिव्ह असतात। पुढचं नाव आहे अंजली बिर्ला यांचं। मला खात्री आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये अंजली बिर्ला यांच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती नक्कीच असेल। अंजली बिर्ला म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची लेक।
अंजली बिर्ला यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSCची परीक्षा पास केली, त्यामुळे त्यांचं कौतुक झालं. पण त्यांच्या विरुद्ध एक फेसबुक पोस्ट जबरदस्त व्हायरल होतीये. त्यात त्यांनी कोणतीही परीक्षा न देता IAS बनल्याचा दावा करण्यात आलाय. या फेसबुक पोस्टच्या मते गरीब आणि गरजू मुलामुलींच्या सीट काढून काही सीट राखीव ठेवल्या जातात. यातूनच ओम बिर्लांची लेक परीक्षा न देता पास झाली आणि IAS बनली. याच प्रकरणात यूट्यूबर ध्रुव राठीची ही बरीच चर्चा झाली आणि त्याच्या विरुद्ध FIR रजिस्टर करण्याची बातमी सुद्धा आपण वाचली असेल. लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या मुलीच्या UPSC क्लिअर होण्याबद्दल सोशल मीडियावर एक वादातीत पोस्ट करण्यात आलेली. ती पोस्ट ध्रुव राठीचा फोटो असलेल्या एका पॅरोडी अकाउंटवरून करण्यात आली होती. ध्रुव राठीच्या या अकाउंट विरोधात मानहानी, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन केल्याबद्दल अनेक कलमांच्या अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. आधी काहींना असं वाटत होतं की ही पोस्ट ध्रुवनी त्याच्या ऑफिशियल अकाउंटवरूनच केली आहे. मात्र नंतर हे समोर आलं की त्याचा चेहरा असलेल्या एका पॅरोडी अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे. काहींच्या मते या पोस्टच्या मागे त्याचाच हात आहे. अंजलीबाबत केलेल्या या दाव्यांचा काही न्यूज आउटलेटने सुद्धा फॅक्ट चेक सर्व्हे केला. त्यानुसार हा दावा खोटा असून अंजलीने 2019 मध्ये रीतसर परीक्षा दिली असंही समोर आलं, ज्यात ती पासही झाली होती. महाराष्ट्रासाठी अभिमान समजल्या जाणाऱ्या एका माजी सैनिकाचं नाव सुद्धा या आरोपांच्या यादीत घेतलं जाते. हे नाव आहे IAS अमोल आवटे यांचं. अमोल आवटे IAS होण्याआधी भारतीय सैन्यात कार्यरत होते. अमोल आवटे हे लेफ्टनंट कर्नल या पदावर होते. तब्बल 20 वर्ष भारतीय लष्करात घालवल्यानंतर त्यांनी सैन्यातनं रिटायरमेंट घेतली. सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याच्या उद्देशाने त्यांनी UPSCची परीक्षा दिली आणि IAS बनले. आपल्या सैनिकी अभ्यासाचा एक अधिकारी म्हणून आपल्याला उपयोग व्हावा, हाच IAS बनण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू होता. त्यांचा जन्म महाराष्ट्राचा आहे. लहानपणापासूनच त्यांना देशसेवेत रस होता आणि त्याच उद्देशाने त्यांनी भारतीय सैन्यात जागा मिळवली. सैन्यात त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये अनेक ऑपरेशन्समध्ये आपलं योगदान दिलंय. आता त्यांच्यावर का आरोप होतोय, तर ट्विटरवर काही अकाउंट्सच्या पोस्टनुसार अमोल यांनी सिव्हिल सर्व्हिसचा फॉर्म भरताना PWBD 5 मल्टिपल डिसेबिलिटी असा कोटा दिला होता. इंटरव्ह्यू दरम्यानही ते असं म्हणाले की त्यांच्या घोट्याला दुखापत झाली आहे आणि याचमुळे त्यांनी अपंग कोट्यातनं नाव दिलंय. मात्र त्यांच्या इंस्टाग्रामवर असलेल्या व्हिडिओमध्ये ते एका वेगळ्या IAS सोबत बास्केटबॉल खेळताना दिसतात. यामुळे त्यांच्या नियुक्तीवर अपंगत्वाच्या सर्टिफिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि यानंतर त्यांनी आपले सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट किंवा डिलीट केलेत असाही आरोप त्यांच्यावर केला जातोय. त्यांनी बनवलेलं PWBD सर्टिफिकेट सुद्धा खोटं आहे असा आरोप त्यांच्यावर होतोय. हे सगळे आरोप किती खरे किती खोटे हे जाणून घ्यायला लगावबत्तींनी थेट IAS अमोल आवटे यांच्याशी संपर्क केला. ते असं म्हणतात की लोकांची PWBD सर्टिफिकेट बद्दल थोडी वेगळी मतं आहेत. त्यांना असं वाटतं हे सर्टिफिकेट असलेल्या माणसांनी थेट स्ट्रेचरवरच आलं पाहिजे, पण असं नाहीये. अपंग व्यक्तींच्या ऑलिम्पिक होतात, ते सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकतात. माझा अपघात झाला तेव्हाची चाचणी सैन्याशी निगडीत हॉस्पिटलमधूनही झाली आहे. प्रत्येक PWD सर्टिफिकेट असलेल्यांची एम्समधून चाचणी होते, मगच त्याला अधिकृत मानलं जातं. मी सोशल मीडियावर लोकांच्या आरोपांना उत्तरं द्यायला बांधील नाहीये. माझी कमिटमेंट UPSCशी आहे. त्यांना काही वेगळं आढळलं असतं तर माझी नियुक्ती झालीच नसती. सोशल मीडियावर केलेले आरोप किती खरे किती खोटे ते त्यांनाच माहिती. काही अकाउंट्सच्या मते हा सगळा बनाव आहे. अमोल यांची बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी कोणाचाही अधिकार हिसकावून घेतलेला नाहीये. ते स्वबळावर कोणत्याही खोट्या कागदपत्रांशिवाय पास झालेत आणि IAS बनलेत. या पुढचं नाव आहे IAS आशिमा गोयल यांचं. आशिमा या यंग आणि डायनॅमिक IAS ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी UPSCची परीक्षा कोणत्याही कोचिंग शिवाय दिली होती आणि त्यांना त्यात यश मिळालं. त्यावेळी त्यांच्या यशोगाथेच्या अनेक बातम्या पेपरमध्ये छापून आल्या होत्या. मात्र त्यांनी आपलं खोटं EWS सर्टिफिकेट सादर केलंय आणि IAS झाल्यात असा आरोप त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे केला जातोय. 2017-18 मध्ये 6 वेळा त्यांच्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचे पुरावे त्यांच्याकडे मागण्यात आलेले, पण त्यांनी ते सादर केले नाहीत. UPSCने ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून त्यांचं कुटुंब EWSच्या अंतर्गत येतं का हे व्हेरीफाय केलं. या विरोधात त्या दिल्ली हायकोर्टात गेल्या. पुढे 2 वर्ष गायब राहून त्यांनी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात बदल करून EWS मधून अर्ज भरला आणि IAS झाला अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर एका पोस्टद्वारे करण्यात आलेले आहेत. यावर त्यांनी कोणतेही मत मांडलेलं नाहीये, पण या आरोपांचं पुढे काय होतं हे आपल्याला बघायला लागेल. पुढचं नाव आहे IAS प्रफुल्ल देसाई यांचं. 2019च्या बॅचचे 532वा रँक मिळवलेले IAS ऑफिसर सध्या ॲडिशनल कलेक्टर म्हणून काम करतात. त्यांनी स्वतः ॲडव्हेंचर स्पोर्ट खेळतानाचे, घोडेस्वारी करतानाचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेले आहेत. प्रफुल्ल देसाई हे ऑर्थोपेडिकली अपंग आहेत. काही मीडिया आउटलेट्सनी त्यांचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा
प्रसिद्ध केलेला, त्यानुसार त्यांच्या पायामध्ये लोकोमोटर डिसेबिलिटी आहे. हे अपंगत्व पोलिओमुळे तयार होतं आणि त्यांचा 45% पाय यामुळे अपंग आहे. असं असूनही प्रफुल्ल अनेकदा सायकल चालवताना दिसतात आणि त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा त्यांनी 25 ते 30 किलोमीटर सायकल चालवली होती आणि याच वरून त्यांच्या अपंगत्वाच्या दाखल्यावर प्रश्न उपस्थित होतोय. मात्र प्रफुल्ल यांनी आपल्या विरुद्ध केलेले हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. पायाने अपंग आहे म्हणून कोणत्याही फिजिकल ऍक्टिव्हिटी मी करू शकत नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रामचा एक भाग होता असंही ते म्हणाले. या अपंगत्वामध्ये माणूस पळू शकत नाही मात्र चालू आणि सायकल चालवू शकतो असंही म्हटलं जातं. यूपीच्या दिव्यांशी सिंग यांच्याबद्दलही असेच काहीसे आरोप होत आहेत. दिव्यांशी या 2020च्या IRS ऑफिसर आहेत. त्यांची ओळख सगळीकडे ब्युटी विथ ब्रेन ऑफिसर अशी केली जाते. आधी डेप्युटी कलेक्टर, नंतर IRS ऑफिसर अशा स्वरूपात त्यांनी आपलं बरंच काम करून दाखवलेलं आहे. पण त्यांची निवड ही खोट्या अपंगत्वाच्या दाखल्यावर झाली आहे असा आरोप सोशल मीडियावर त्यांच्या विरुद्ध केला जातोय. त्यांच्या एका पायाला काहीसा प्रॉब्लेम असतानाही त्या व्हिडिओमध्ये गोल्फ खेळताना दिसतायत आणि याच वरून त्यांच्या दाखल्यावर प्रश्न उपस्थित होतोय. यावर दिव्यांशी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र काहींनी त्यांची बाजू घेऊन त्यांच्या निवडीवर प्रश्न विचारला जाऊ नये असं मत मांडलेलं आहे. या सगळ्यांबद्दल सोशल मीडियावर दोन प्रकारची मतं दिसून येत आहेत. एक, ज्यांच्या मते या आणि अशा कित्येक लोकांनी फसवणूक करून IAS IPS पदांवर आपली जागा कमावली, तर दुसरीकडचा मतप्रवाह आहे जो म्हणतोय की कित्येक जणांना यामध्ये मुद्दामून टार्गेट केलं जातंय. तुमचं याविषयीचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा.